Third experiment, Newton's law of cooling to study relationship between temperature of hot body and time by plotting cooling curve. मग याच्या जर आपण रीडिंग्स म्हटल्या तर रीडिंग्स हा सिम्पल एक्सपेरिमेंट आहेत, ह्या त्याच्या रीडिंग्स आहेत आणि हे असे ग्राफ आपले यायला पाहिजे. हा सेकंड ऑब्झर्वेशन टेबल आहे जो सेकंड अँड थर्ड ग्राफसाठी येतो. हा फर्स्ट ग्राफ आहे जो इंडिकेट करतो कूलिंग कर्व. हा सेकंड ग्राफ इंडिकेट करतो रूम टेम्परेचर जो 29 माझा आलेला आहे, जो माझा रूम टेम्परेचर 29 होता. आणि हा थर्ड जो पासिंग थ्रू दी ओरिजिन जायला पाहिजे आणि हा तो इंडिकेट करतो. याची फुल डिटेल व्हिडिओज बघायची असेल तर या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक दिलेली आहे, चेक करा. तुम्हाला हा सिम्पल एक्सपेरिमेंट जो तुमचा एकदम सिम्पल एक्सपेरिमेंट आहे तो समजून जाईल. व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा.